नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 23 सप्टेंबर 2025 सायंकाळी 7 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला आहे, उजनीच्या वरील धरणातून किती पाणी सोडलं आहे, त्याचबरोबर वीर धरणातून पाण्याची स्थिती काय आहे आणि सीना नदीच्या पाण्याची स्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.185 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 121.50 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 57.84 TMC आणि टक्केवारी बघितलं तर 107.97% एवढं उजनी धरण आपलं झालेलं आहे. परंतु दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ किंवा घट होताना दिसते. सकाळपेक्षा दौंडचा विसर्ग वाढलेला आहे, परंतु उजनीतून भीमा नदीमध्ये जो विसर्ग सोडला जात होता तो दुपारी 1 वाजता कमी करण्यात आला आहे. सकाळी 51,600 क्युसेक असणारा विसर्ग दुपारी 1 वाजता तो 21,600 क्युसेकचा करण्यात आला आहे. म्हणजे 10,000ने घट करण्यात आली आहे. परंतु लोकलचा पाऊस जास्त असल्यामुळं ओढे नदी नाले भरून वाहत असल्यामुळं नदीच्या विसर्गामध्ये जरी धरणातून पाणी सोडलं नसलं तरी सातत्यानं इतर वड्यातून पाणी येणारं पाणी नदीत मिसळत असल्यामुळे तो विसर्ग जास्त होतोय, जास्त वाढताना दिसतोय. कारण संगमचा विसर्ग बघितला तर तो थोडासा कमी आहे, परंतु पंढरपूरचा विसर्ग बघितला तो संगमपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की लोकलचा पावसाचं पाणी नदी पात्रामध्ये मिसळत असल्यामुळं त्याचं गणती कुठंच होत नाही, परंतु ही पूर्व परिस्थिती निर्माण होण्यास त्याची मदत होते. आणि वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग जरी बंद असला तरी त्या नदीपात्राच्या आसपास असणारे ओढे नदी नाले भरून वाहत असल्यामुळं ते पाणी नीरा नदीमध्ये येतं आहे आणि परत ते संगममध्ये येऊन भीमा नदीमध्ये मिसळले असल्यामुळं वीरचा विसर्ग पूर्ण बंद असला तरी वीरमधून नीरा नदीमधून पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये मिसळत आहे. लोकलचा पाऊस जास्त असल्यामुळं तो पाणी वाढत आहे. त्यामुळं आणि त्यातच सीना नदीचं जे पाणी सोडण्यात आलं आहे 2 लाख क्युसेकनं, त्यामुळे रौद्ररूप धारण केलेलं आहे. सीना नदीच्या काठचा पूर्ण भाग पाण्याखाली बुडाला आहे. त्यामध्ये सध्याला आज दिवसभर जरी पावसाने विश्रांती दिली असली तरी संध्याकाळी काय होईल सांगता येत नाही. सध्याला विसर्ग तो कायम असल्यामुळं पूर्व परिस्थिती कायम आहे आणि दौंडचा विसर्ग सकाळपेक्षा 500 ते 600 क्युसेक्सनं वाढला आहे. सध्याला दौंडचा विसर्ग हा 13,919 क्युसेकचा आहे. वीरचा विसर्ग बंद आहे, परंतु नीरा नदीचं पाणी चालू आहे. बंडगाडचा विसर्ग 9,720 क्युसेकचा आहे आणि भीमा नदीमधून सध्याला 41,600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय. संगममध्ये 64,219चा विसर्ग आहे आणि पंढरपूरमध्ये 53,027 क्युसेकचा विसर्ग आहे. परंतु दुसरी बाब अशी की उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जी धरणं आहेत, 19 धरणं आहेत, त्या धरणापैकी जवळपास 14 धरणातून 20,123 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडण्यात येतोय. आणि काल दिवसभरामध्ये जो पाऊस पडला आहे त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तोही जास्त आहे. परवा पाऊस नव्हता त्या भागामध्ये, परंतु काल दिवसभरामध्ये पाऊस पडलेला आहे. त्यामुळे त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया आणि वाढू शकते. अर्थातच बंडगाडा आणि दौंडचा विसर्ग वाढू शकतो आणि त्यामुळेच भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग उजनीचा त्यामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे इथून पुढे 28 तारखेपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पाऊस पडणं, पाणी वाढणं हे धड उजनी प्रशासनाच्या हातात नाही किंवा आपल्या शेतकऱ्याच्या हातात नाही. शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याची पिकं पाण्याखाली गेली आहेत. शासन दखल घेणं झालं आहे. खरं तर ही दखल घेण्याची गोष्ट आहे, परंतु शासन जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असताना दिसतंय. खरं ह्याचा फटका शासनाला बसणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी मनात घेतलं तर काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही. ह्याचा फटका शासनाला नक्की बसेल असं मला तरी वाटतं. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण प्रशासनाला उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.